नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शौर्यगाथा या चॅनलमध्ये. मित्रांनो, भारतीय इतिहासामध्ये मुघल, मराठे आणि विजयनगर साम्राज्याबद्दल खूप बोललं जातं. पण दक्षिण भारतात एक अशी सल्तनत होती जिने जवळपास 170 वर्ष दख्खनवर राज्य केलं. ज्यांच्या काळात हैदराबादसारख्या महान शहराचा जन्म झाला, ज्यांच्या संपत्तीची चर्चा पर्शिया ते युरोपपर्यंत होती आणि ज्यांच्या गोळकोंडा किल्ल्यातून जगप्रसिद्ध कोहिनूर सारखे हिरे बाहेर आले, ही आहे कुतुबशाही सल्तनतीचा खरा इतिहास. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कुतुबशाही सल्तनतीचा संपूर्ण इतिहास. या सल्तनतीची स्थापना कशी झाली, प्रत्येक सुलतान कोण होता, कोणत्या राजाने राज्याचा विस्तार केला, कोणामुळे सल्तनत मजबूत झाली, कोणत्या चुका त्यांच्या पतनाला कारणीभूत ठरल्या, हैदराबाद शहराची निर्मिती कशी झाली आणि अखेर औरंगजेबाने ही सल्तनत कशी संपवली. हा इतिहास पूर्णपणे सत्य घटनांवर आधारित आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कुतुबशाही सल्तनतीचा इतिहास सुरू होतो बहमनी सल्तनतीपासून. 15व्या शतकात दक्षिण भारतात बहमनी सल्तनत अत्यंत शक्तिशाली मानली जात होती. त्यांच्या ताब्यात दख्खनचा मोठा भाग होता. पण हळूहळू बहमनी राज्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू झाले. सरदार एकमेकांविरुद्ध बंड करू लागले. राज्य कमजोर होत गेलं. याच काळात पर्शियातून म्हणजेच आजच्या इराणमधून एक तरुण भारतात आला. त्याचं नाव होतं सुलतान कुली कुतुब. तो तुर्कमान वंशातील होता. तो नोकरी आणि संधीच्या शोधात दख्खनमध्ये आला आणि बहमनी सैन्यात सामील झाला. सुलतान कुली अत्यंत शूर, हुशार आणि चांगला प्रशासक होता. त्यामुळे त्याला तेलंगणा भागाचा गव्हर्नर बनवण्यात आलं. 1518 मध्ये बहमनी सल्तनत जवळपास कोसळली आणि सुलतान कुलीने स्वतःला स्वतंत्र शासक घोषित केलं. अशा प्रकारे 1518 मध्ये कुतुबशाही सल्तनतीची स्थापना झाली. त्याने गोलकोंडा शहराला आपली राजधानी बनवलं. आजचा गोलकोंडा किल्ला त्या काळातील भारतातील सर्वात मजबूत किल्ल्यांपैकी एक होता. सुलतान कुलीने या किल्ल्याला अधिक मजबूत केलं. त्याने राज्याचा विस्तार केला आणि वारंगल, तेलंगणा आणि आसपासच्या भागांवर आपला ताबा मजबूत केला. त्याच्या काळात प्रशासन मजबूत झालं आणि कुतुबशाही सल्तनतीचा पाया मजबूत झाला. पण त्याच्या आयुष्याचा शेवट अत्यंत दुःखद झाला. 1543 मध्ये त्याच्याच मुलाने म्हणजेच जमशेद कुलीने त्याची हत्या केली. जमशेद कुली कुतुबशाह हा कुतुबशाही इतिहासातील सर्वात वादग्रस्त शासकांपैकी एक मानला जातो. त्याने स्वतःच्या वडिलांची हत्या करून सत्ता मिळवली. त्यामुळे लोकांमध्ये त्याच्याविषयी भीती आणि राग निर्माण झाला. तो अत्यंत कठोर होता आणि संशयी शासक होता. त्याने अनेक सरदारांना शिक्षा दिली. त्याला स्वतःच्या भावावरही विश्वास नव्हता. त्यामुळे त्याचा भाऊ इब्राहिम कुली जीव वाचवण्यासाठी विजयनगर साम्राज्यात पळून गेला. जमशेदचा राज्यकाल हा फार मोठा नव्हता आणि त्याच्या काळात राज्यामध्ये अस्थिरता वाढली. 1550 मध्ये त्याचा मृत्यू झाला. जमशेदच्या मृत्यूनंतर इब्राहिम कुली पुन्हा गोवळकोंड्यात आला आणि सुलतान बनला. इब्राहिम कुली हा कुतुबशाही इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा शासक मानला जातो, कारण त्याने हिंदू आणि मुस्लिम संस्कृतींमध्ये संतुलन निर्माण केलं. तो अनेक वर्ष विजयनगर साम्राज्यात राहिला होता. त्यामुळे त्याच्यावर दक्षिण भारतीय संस्कृतीचा प्रभाव पडला होता. त्याने तेलुगू भाषेला प्रोत्साहन दिलं. स्थानिक कलाकार आणि कवींची मदत केली. अनेक हिंदू अधिकाऱ्यांना प्रशासनात महत्त्वाची पदं दिली. त्याच्या काळात प्रशासन अधिक स्थिर झालं. 1565 मध्ये प्रसिद्ध ताळीकोटच्या युद्धामध्ये दख्खनी सल्तनतींनी विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. या विजयामुळे कुतुबशाही सल्तनत आणखी शक्तिशाली झाली. यानंतर सत्तेवर आलेला मोहम्मद कुली कुतुबशाह हा कुतुबशाही इतिहासातील सर्वात प्रसिद्ध
शासक मानला जातो. त्याचा काळ हा कुतुबशाही सल्तनतीचा सुवर्ण काळ मानला जातो. मोहम्मद कुली हा फक्त राजा नव्हता, तर तो कवी, साहित्यप्रेमी आणि स्थापत्यकलेचा मोठा चाहता होता. त्याच्या काळात व्यापार, कला, संगीत आणि वास्तुकला मोठ्या प्रमाणात विकसित झाली. त्याचं सर्वात मोठं काम म्हणजे 1591 मध्ये हैदराबाद शहराची स्थापना. त्या काळात गोलकोंडा भागात लोकसंख्या वाढत होती आणि पाण्याची कमतरता निर्माण झाली होती. त्यामुळे नवीन राजधानी निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात आला. या नवीन शहराच्या मध्यभागी बांधण्यात आली जगप्रसिद्ध चारमिनार. चारमिनार असलेली ही वास्तू आजच्या हैदराबादची ओळख आहे. असं मानलं जातं की शहरातील प्लेगची साथ संपावी म्हणून चारमिनार बांधण्यात आली. मोहम्मद कुलीने दख्खनी उर्दू भाषेला प्रोत्साहन दिलं. त्यांनी स्वतः अनेक कविता लिहिल्या. त्याच्या काळात पर्शियन आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचं सुंदर मिश्रण तयार झालं. मित्रांनो, कुतुबशाही सल्तनत फक्त युद्धासाठी प्रसिद्ध नव्हती, तर ती संपत्तीसाठीही जगभरात ओळखली जात होती. गोलकोंडा परिसरातील हिऱ्यांच्या खाणी त्या काळात जगातील सर्वात प्रसिद्ध खाणी मानल्या जात होत्या. इतिहासकारांच्या मते जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा, होप हिरा आणि अनेक मौल्यवान हिरे याच प्रदेशातून मिळाले होते. पर्शिया, अरब देश आणि युरोपपर्यंत गोळकोंड्याचे व्यापारी पोचले होते. हिऱ्यांच्या व्यापारामुळे कुतुबशाही राज्य अत्यंत श्रीमंत बनलं होतं. त्या काळात गोलकोंडा हे जगातील सर्वात श्रीमंत शहरांपैकी एक मानलं जात होतं. मोहम्मद कुलीनंतर सुलतान मोहम्मद कुतुबशाह सत्तेवर आला. त्याच्या काळात राज्य स्थिर राहिलं, पण याच काळात उत्तर भारतातील मुघल साम्राज्य दक्षिणेकडे लक्ष देऊ लागलं होतं. पुढे अब्दुल्ला कुतुबशहाच्या काळात मुघलांचा दबाव आणखी वाढला. त्या काळात शहाजहा आणि नंतर औरंगजेब दख्खन जिंकण्याचा प्रयत्न करत होते. अब्दुल्ला कुतुबशहाने राज्य वाचवण्यासाठी मुघलांशी तह केला, पण त्यामुळे कुतुबशाही सल्तनत हळूहळू मुघलांच्या प्रभावाखाली जाऊ लागली. यानंतर सत्तेवर आला अबुल हसन तानाशाह. तो कुतुबशाही सल्तनतेचा शेवटचा शासक होता. तानाशाह हा कला आणि संगीतप्रेमी होता. त्याच्या दरबारात कलाकारांना मोठा सन्मान मिळत होता, पण तो युद्धामध्ये फारसा प्रभावी शासक मानला जात नव्हता. त्याच्या काळात मदन्ना आणि अक्कन्ना हे दोन हिंदू मंत्री अत्यंत प्रभावशाली होते, पण काही मुस्लिम सरदारांना हे मान्य नव्हतं. त्यामुळे दरबारात अंतर्गत संघर्ष वाढले आणि याच काळात मुघल सम्राट औरंगजेब दख्खन पूर्णपणे जिंकण्याच्या तयारीत होता. 1686 मध्ये औरंगजेबाने बिजापूरची आदिलशाही संपवली आणि त्यानंतर पुढे लक्ष बनलं गोलकोंडा. 1687 मध्ये मुघल सैन्याने गोलकोंडा किल्ल्याला वेढा घातला. हा किल्ला इतका मजबूत होता की मुघल सैन्याला तो जिंकणं अत्यंत कठीण जात होतं. किल्ल्यात अन्नसाठा, पाण्याची व्यवस्था आणि मजबूत संरक्षण होतं. अनेक महिने मुघल सैन्याला यश मिळालं नाही, पण इतिहासात अनेक साम्राज्य युद्धामुळे नाही तर विश्वासघातामुळे पडली गेली आहेत. असं सांगितलं जातं की किल्ल्यात एक अधिकाऱ्याने मुघल सैन्याला मदत केली. रात्रीच्या वेळी किल्ल्याचे दरवाजे उघडले गेले, मुघल सैन्य आत शिरलं. अखेर गोलकोंडा किल्ला पाडला गेला. गोलकोंडा जिंकल्यानंतर औरंगजेबाने कुतुबशाही सल्तनत संपवली. तानाशहाला पकडून दौलताबाद किल्ल्यात कैद करण्यात आले. तेथे काही वर्षांनी त्याचा मृत्यू झाला. अशा प्रकारे 1518 मध्ये सुरू झालेली कुतुबशाही ही 1687 मध्ये संपुष्टात आली. पण मित्रांनो, कुतुबशाही राज्य संपलं असलं तरी त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. हैदराबाद शहर, चारमिनार, गोलकोंडा किल्ला आणि कुतुबशाही टोम हे सर्व त्यांच्या वैभवाची आठवण करून देतात. कुतुबशाही शासकांनी दख्खनी संस्कृती विकसित केली, व्यापार वाढवला आणि हैदराबाद सारखे महान शहर जगाला दिले. पण अंतर्गत संघर्ष, कमजोर नेतृत्व आणि मुघलांचा दबाव यामुळे ही शक्तिशाली सल्तनत
शेवटी नष्ट झाली. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. कारण शौर्यगाथा या चॅनलवर आपण घेऊन येतो इतिहासातील सत्य. मी पुन्हा भेटेन एक नवीन इतिहासासोबत. तोपर्यंत जय हिंद.